नांदगाव खंडेश्वर शहरापासून जवळच असलेल्या फुगगाव येथे 15 एप्रिलच्या रात्री गावातील शेताच्या काठालगत असलेल्या 3 घरात चोरी झाल्याची घटना घडली। ही चोरी एवढी हुशारीने केली असून घरात झोपेत असलेल्या लोकांना सुद्धा याचा थोडाही सुगावा लागू दिला नाही। अंदाजे रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास पहिल्या चोरीत निलेश्वर मते यांच्या घरातील 10,000 रोख रकमेची पर्स चोरून नेली असून घरातील दागिन्यांच्या लालसापोटी घरातील साहित्य त्याच्या घरालगत असलेल्या शेतात नेऊन अस्ताव्यस्त केले। या घटनेवेळी मात्र त्यांचा चोरी करतेवेळी जरी कुठलाही सुगावा लागला नसेल, मात्र चोरट्यांनी आपल्या चिखलाने भरलेले पायाचे ठसे घरात सोडून गेले। दुसरी चोरी संजय ठोंबरे यांच्या घरात रात्री 2:30 वाजताच्या सुमारास घडली असावी। या चोरीत त्यांच्या घरात घर बांधकाम करण्यासाठी असलेले रोख 25,000 रुपये कपाटातून चोरून नेले असून 22,000 किमतीची LED टीव्ही घरालगत असलेल्या शेतात टाकून दिली। तिसरी चोरी रात्री 3 वाजता घडली असून ही चोरी एवढी मोठी होती की अनीस खान पठाण यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 15 ग्रॅमचे सोन्याचे दागिने अंदाजे 1 लाख तसेच चांदीचे 15,000 व रोख रक्कम 10,000 रुपये चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान मात्र अनीस खान यांना जाग आल्याने ते घराबाहेर येताच चोरट्यांनी त्यांना दगड फेकून मारला व तेवढ्या वेळात चोरट्यांनी रोख रक्कम व दागिन्यांसह तेथून पळ काढला। मात्र घरात लोक झोपले असले तरी चोरट्यांनी धाडस करीत चोरी केली कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे। काही दिवसाआधी नांदगाव खंडेश्वर शहरात सुद्धा अशीच घटना घडली होती, ज्यात 4 जागेवर घरफोड्या झाल्या होत्या। त्यात चोरट्यांनी या चोऱ्या केल्या की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। या चोरट्यांचा शोध घेण्यास एकाच जागेवर त्यांनी आपल्या पायाचे ठसे सोडले असून त्यांचा तपास घेण्यास पोलिसांना उभे आव्हान ठरत आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।